तर इथं त्या एक काकी म्हणतात सगळ्या नवऱ्यांना हेच काम ठेवलंय आता बायकांनी, पूजाईल बायका पूजणार आणि नवरा शूटिंग करणार असा विषय आहे. हे मंडळी, कसायचा भरायचा, तर आम्ही पण बरा आहेत आणि कोल्हापूर पण एक नंबर. विषय हार्ड आहे. तर आज आहे वटपौर्णिमा आणि वटपौर्णिमेसाठी आता स्वाती आवरलेली आहे आणि विषय असा आहे की तर पहिला जरा वटपौर्णिमेचा कार्यक्रम करून घेऊया. कार्यक्रम म्हणण्यापेक्षा ही परंपरा आहे, रूढी आहे, तर ही चालत आली ही खूप चांगली गोष्ट आहे. कारण कसं आहे माहिती आहे का, ही रूढी परंपरा ही जे आम्हाला कळले, आता आमच्या पोरांना कळणार, नंतर त्यांच्या पोरांना, हे नवीन पिढीला पण कळतं की बाबा हे जे महत्व काय आहे, त्याचे फायदे काय आहेत, काय या जुन्या लोकांनी या गोष्टी ठेवलेल्या आहेत किंवा हे का गोष्टी अजून चालू आहेत. तर खरंच ही खूप छान गोष्ट आहे आणि असे आपले जे जुने जे पहिल्यापासून चालत आलेले जे काय आपले त्योहार म्हणा, सण म्हणा, ते खूप छान गोष्ट आहे आणि मी सगळे सण आनंदाने खूप मला एन्जॉय करून सगळे सण साजरे करतोय. कारण की करायलाच पाहिजे, कारण की ते थोर व्यक्तींनी आपल्या काहीतरी चालू केलेलं, काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी चालू केलेलं आहे. तर हेच कारण आहे आणि मला पण वाटतं की आपण सगळ्यांनी खूप आनंदाने प्रत्येक सण साजरा करावा आणि आपण करतच असताल 100%, त्यात काही विषय नाही. तर चला आज पहिला जर आपण जाऊन आता स्वातीबरोबर जर जाऊन येतो. वटपौर्णिमेची पूजा करायची आहे. तर ती म्हणत्या की ह्याचं कारण एवढंच असतं की नवऱ्याचं आयुष्य मोठं व्हावं आणि प्रत्येक जन्मी हाच नवरा मिळावा, असं तिचं म्हणणं आहे. तर चला बघूया आता जाऊन येऊया आणि त्यानंतर जरा दवाखान्यात पण जायचंय, कारण की जरा स्वाती तब्येत ठीक नाही आहे आणि ते ब्लड टेस्ट वगैरे सांगितलं, तर ब्लड टेस्टचे आज रिपोर्ट येणार आहेत. तर बघूया नंतर डॉक्टर काय म्हणतात, कारण की तिला सध्या थकवा खूप जाणवत आहे आणि तेच काय कारण आहे ते बघायचं आपल्याला. तर चला पहिला वटपौर्णिमेचं कार्यक्रम आवरून येऊया आणि नंतर मग दवाखान्यात जाऊया. हे बघा आमची पलक आलेली आहे घरी, छान छान पलकची केस कापलेली आहेत आणि आता आमची पलक बघा चालायला लागलेली आहे, म्हणजे रांगायला लागलेली आहे. आता पलक पलक, पप्पा कुठे आहे, कुठे आहेत पप्पा, कुठे कुठे आहेत पप्पा, या विचार करायला हे मोबाईल का दाखवलेत माझ्याकडे. तर हे बघा, ह्यो जागो इथं आवरून बसलेला आहे, नुसता टीव्ही बघत असतोय, मोबाईल बघत असतोय, अभ्यासाच्या नावाने बोंब आहे. 4 दिवसावर शाळा आता चालू व्हायला आलेली आहे आणि इथं बघा ह्यो प्रतुल्य जिपऱ्या बघा लपवालाय, एवढ्या जिपऱ्या वाढून बसलाय. सकाळी याच्या आईनी झोपेतच याच्या जिपऱ्या कापलेल्या आहेत पुढच्या. हे बघा इथल्या जिपऱ्या कापल्यात म्हणून ह्यो आज जाऊन केस कापून आलेला आहे. हे जी आजी ओरडत होती, मी ओरडत होतो आणि आईनी तर मग आज करामातच केली. बरोबर हे जे केस कापल्या ती पुढे लटकलेले जुलपे, त्यामुळे जाऊन याला केस कापायला लागलेलं आहे. तरी पण अजून पुढे आहेतच बघा, हे लटकलेली केस बघा, हे जी स्टाईल म्हण, कसला स्टाईल. कसं वाटलं मम्मीने केस कापल्यावर बाळा? मी तर रॉकी भाई सारखी केस करणार होतो. रॉकी भाई सारखी म्हणजे त्यात मग काय, तुला हुडकायचं म्हटल्यावर त्या केसांमध्ये तुला हुडकायचं का तुझ्याच केस हुडकायची रे? तर चला आता इथं स्वाती मॅडम आलेले आहेत आणि अरे आंबे, ओ आंबा, मग कसं काय, तब्येत बरी आहे का? तर तब्येत जरा ठीक आहे आणि आता ही थाळी तयार केलेली आहे इथं, निवदाची, आंब्याची पण नाही रे, खाऊची आंब्याची पानं. हे असं आहे बघा आमचा जागो. काय उडकालेस रुमाल काय? बरोबर ठीक. चला आता आम्ही वट पौर्णिमेला चाललेलो आहे, वट पोजायला.
घेतलंय. एवढं सगळं लागणार? हो, ताट कमी पडतंय. होय काय? बरं गाडीवर घेऊन बसशील का हे ताट? बसणार. पाणी सांग. मंदिरात आलेलो आहे, मंदिराच्या आवारात आलेलो आहे आम्ही आता. पाहू शकता इथं, पाहू शकता इथं बायका वड पूजत आहेत आणि आता स्वाती पण त्याच्यात सामील होणार आहे वड पूजायला. तर आता इथं ताट वगैरे तयार केलेलं आहे. इथं हळदी कुंकूचा कार्यक्रम चालू आहे आता. ते तर इथं ते मंगळसूत्राला काळी मणी बांधत आहेत, पाहू शकता. तर इथं त्या एक काकी म्हणतात सगळ्या नवऱ्यांना हेच काम ठेवलंय आता बायकांनी. पूजाईल बायका पूजणार आणि नवरा शूटिंग करणार असा विषय आहे.